जय जय राम कृष्ण हरी। आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार
तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपीचंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा जनार्दनी ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम देवा परम पूज्य जगी ओ देवा परम पूज्य जगी जनार्दनी ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ऐसा जाचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम देवा परम पूज्य जगी ओ देवा परम पूज्य जगी देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासे आवडे देवासे तो ऐका प्रकार आवडे देवासी आवडे देवासी आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवास आवडे देवास आवडे देवा आवडे देवासे आवडे देवासे तो ऐका
आ
जगद्गुरु महाराज की जय। समजा थोडं मागं उभं राहा ना. त्या तेवढंच घे. हा थोडंसं मागे वा मागे थोडंसं हा तसं थोडंसं ते चालतं हा थोडंसं हा आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन वा नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे. अभंग अतिशय महत्त्वाचा आणि प्रासादिक असा आहे. आपण सर्वजण या कीर्तन महोत्सवामध्ये संमिलित झालेले आहात. माझ्या पूर्वसंचितांना आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे. जवळपास तासभर मी या संपूर्ण धर्ममंडपाचं अवलोकन केलं आणि आताही पाहतोय. आजच्या या समारंभाचं एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं झालं, या समारंभाचं जर वर्णन करायचं झालं तर माझ्या माहितीप्रमाणे एवढंच करता येईल की आज भोसरीमध्ये पंढरी आहे, एवढंच म्हणावं लागेल. आपणा सर्वांना ठाऊक आहे की कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावानं संपूर्ण विश्वामध्ये ही महामारी पसरली. तब्बल 2 वर्ष आपण या वैश्विक संकटाचा सामना करीत आहोत. त्यामुळे आम्ही पंढरीच्या वारीला याही वर्षी जाऊ शकत नाही. पण काही योगायोग असे असतात की काही वेळा वाईटामध्ये पण चांगलं घडू शकतं. हा महोत्सव एक मातृपितृ स्मरण सोहळा आहे. पंढरीचे निष्ठावंत वारकरी, ज्येष्ठ वैष्णव असे परमश्रद्धेय वैकुंठवासी विठोबा महाराज अर्थात परमश्रद्धेय भाऊ आणि त्यांच्या धर्मपत्नी वैकुंठवासी इंदुबाई या दोघांचं जवळपास महिना 1.5 महिन्याच्या अंतरानं वैकुंठ गमन झालं.
मागील वर्षी झाल्यानंतर यावर्षी हा पहिला पुण्यस्मरण सोहळा येतो आहे. शासकीय नियमांचा संपूर्ण परिपालन करून आपण हा उत्सव साजरा करतोय. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणामध्ये काही भावना आहेत त्या व्यक्त केल्या पाहिजेत. त्या केल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही. राजकारण धुरंधर आणि एक उत्तम प्रशासक असे माननीय श्री विलासराव लांडे पाटील साहेब अर्थात आदरणीय भाऊ आणि त्यांचे बंधू श्रीमान शेठ विश्वनाथराव या बंधुद्वयाने आपल्या आईवडिलांचा हा महोत्सव करण्याचा निर्णय घेतला. आणि युवा कीर्तनकार माझे मित्र हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर यांनी मला संपर्क करून सांगितलं की भाऊंच्या आईवडिलांचा असा उत्सव करायचा आहे. मीही ताबडतोब त्याला मान्यता दिली आणि होकार दिला. पण इथलं वातावरण पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणाला काही सात्विक स्पंदन आली आणि असं वाटू लागलं की हा समारंभ म्हणजे त्यांची स्तुती करतो असं मानायचं कारण नाही. मी स्तुती पाठकही नाही, पण त्यांची स्तुती केलेली त्यांना आवडणार नाही आणि वस्तुस्थिती सांगितली तर मला आवडणार नाही. म्हणून या समारंभाचं वर्णन करताना एवढं करावं लागेल, हा समारंभ म्हणजे विठोबा महाराजांचा विश्वविलास आहे अशा पद्धतीचं वर्णन करावं लागेल. या बंधुद्वयाने हा उत्सव उभा केला. आणि राजकीय चष्म्यातून सांगायचं झालं, आता तर आपण आध्यात्मिक पटलावर आहोत, पण राजकीय पटलातून विचार करायचा झाला नागरिक शास्त्राच्या नुसार सरकारची 2 अधिवेशनं व्हावी लागतात. कधी 3 होतात. पावसाळी अधिवेशन असतंय, हिवाळी अधिवेशन असतंय, उन्हाळी अधिवेशन असतंय. आज या प्रांगणात बसलेल्या सगळ्यांना मी सांगू शकेल की ही राजकीय दृष्टीची जशी अधिवेशनं असतात तसा हा अध्यात्माचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे हे एक प्रकारचं पावसाळी अधिवेशनच आहे हरिभक्तांचं. आपण सगळे एकत्र बसलेले आहात. गोलमेज परिषद कशी असते ही परिषद तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. इथं गर्दी कमी आहे. गर्दी कमी आहे म्हणजे माणसं आली नाहीत असं नाही, उलट कमी यावीत ही दक्षता घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोक हे कीर्तन बघतायत, त्याचा भक्तिसुखाचा आनंद घेत आहेत. मी आत्ताच पुरुषोत्तम महाराजांना सुद्धा म्हटलं की कोरोनाचं जर संकट नसतं तर भाऊनी हा उत्सव एवढा मोठा केला असता की 25,000पेक्षा जास्त लोक कीर्तनालय असते. एवढा मोठा उत्सव झाला असता. अंतःकरणातली शेवटची भावना व्यक्त करतो आणि अभंगाकारी प्रवृत्त होतो. आमच्या परंपरेचे श्रीगुरू हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज यांच्याशी मी संवाद साधला. त्यांनाही आनंद वाटला या उत्सवाला येऊन. पण एक गोष्ट नमूद केली पाहिजे की ज्या पद्धतीनं भोसरी विधानसभेच्या लोकप्रतिनिधित्वाची पहिली माळ विलासरावांच्या गळ्यात पडली आणि ते पहिले आमदार झाले, तसं हे आध्यात्मिक समारंभ सगळे थांबले होते ते सुरू करण्याचा पहिला बहुमान त्यांनाच मिळाला आणि त्यांनी हा सुरू केला. हा समारंभ म्हणजे एक आदर्श ठरणार. हळूहळू समारंभ सुरू होत जातील. मी या कीर्तनाचा शेवट खूप चांगला करणार आहे. भाऊ शेवटचा कीर्तनाचा हा शेवट खूप चांगला करेल, पण मी आत्ता नाही सांगणार, ते लास्ट मोमेंटला सांगणार, कारण ते टॉप सिक्रेट आहे, तर ओपन नाही करत मी. इथून तिथून बसलेले सगळे अधिकारी, सर्व क्षेत्रातले मान्यवर अगदी मांडीकुटी घालून बसलेत.
ऐकायला आलेत. गंभीरराव, मला असं वाटतं की कीर्तनापेक्षा आणखीन चांगलं त्यांना कुठं ऐकायला मिळणार आहे. ऐकायला मिळतं चांगलं इथंच मिळेल. आणखीन गोष्ट माझ्या निदर्शनाला की संपूर्ण लांडे परिवार यामध्ये सम्मिलित झाल्यात. म्हणजे मी पाहतोय की आजोबाची आजीची पुण्यतिथी संपन्न करताना 3 पिढ्या उभ्या आहेत. नातवंडांपासून सगळी माणसाच्या सम्मिलित आहेत. असं नाही झालं की उत्सव आखलाय, खर्च करून त्यांना करू द्या. जातीनं सगळे हजर आहेत. आणि म्हणून आता मी जे काही बोलणार आहे, मी फार नाही बोलणार, अधिक नाही बोलणार. थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे. ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात. थोडं सांगणार आहे, गोड सांगणार आहे. आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन नाही करणार, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे. ज्यायोगे तुमचं कल्याण होईल, ज्यायोगे तुमचं आत्महित होईल. खूप सुंदर अभंग आहे, खूप सुंदर. जी वारकरी संप्रदायाला संत परंपरा लाभली, यामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं स्थान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. मला ते व्यक्त करायला वेळही नाही तेवढा या संत परंपरेचं वर्णन करण्यासाठी. पण जे सुज्ञ लोक बसलेत त्यांच्याकरता सांगतो. अंतकरणातली खंतही व्यक्त करतोय. इकडे लक्ष द्या. ऐकताना पापणी पण नाही पडली पाहिजे. सर्वेंद्रियाचं कान करून ऐकलं पाहिजे. कारण हे तुम्हाला सांगण्यासाठी मला 40 वर्ष घालवावी लागली. आयुष्यातली 40 वर्ष खर्च झाली त्याकरता. संत एकनाथ महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे वारकरी पंथाच्या संत प्रभावळीमधलं. विजयराव ऐकण्यासारखं आहे. अलीकडचा अध्यात्माचा कालखंड मी पाहतोय द्रष्टेपणानं. तुटपुंज्या साहित्यावर काही पंथ जगभरात गेले. त्यांच्याकडे लिटरेचर नाही आहे, पण जगातला एकमेव असा पंथ आहे वारकरी पंथ की ज्याच्या एवढी साहित्य संपदा जगातल्या कोणत्याही पंथाकडे नाही. लक्षात घ्या, असे पंथ चालत नसतात. अगदी सूत्री सांगायचे झाले तर एवढं सांगेल की पंथ चालवण्यासाठी तो एक पंथ असतो, त्या पंथाचा एक संत असावा लागतो आणि त्या संताचा ग्रंथ असावा लागतो. लक्षात ठेवा. आमची साहित्य संपदा एवढी मोठी आहे, पण या साहित्य संपदेमध्ये अधिकतम साहित्य आहे ते संत एकनाथ महाराजांचं आहे. त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस मी पाहतो, त्या उण्यापुऱ्या आयुष्यामध्ये हे साहित्य निर्माण करत असताना त्या व्यक्तीनं विश्रांती घेतली का नाही असा विचार पडावा. एवढं मोठं साहित्य आहे. मी त्याचं वर्णन सांगत नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा विचार प्रस्तुत करतोय की साहित्य असेल त्यात वाद नाही आहे. माझ्याकडे लक्ष द्या. संत एकनाथ महाराजांचं कार्य सांगायचं झालं तर नाथ महाराजांनी साहित्य निर्माण केलं यापेक्षा ते साहित्य लोकाभिमुख केलं, हे त्यांचं कार्य मोठं आहे. मग भारूड असेल, मुका असेल, बहिरा असेल, सौरी असेल. मी काही साहित्य परिषद बोलत नाही आहे, तुम्हाला फक्त सांगून ठेवतोय. एवढं मोठं काम एकनाथ महाराजांनी केलं. आणि त्यांनीच्या अभंगामध्ये जो विचार सांगितला आहे, 2 गोष्टी फक्त सांगणार आहे आजच्या कीर्तनात. माझ्याकडे लक्ष द्या. नाही जाणं झालं आपल्या पंढरीला, आपण नाही जाऊ शकत यावर्षी, पण आता नुकतीच मी मुंबईची 5 दिवसाची प्रवचन मला पूर्ण करून आलोय. त्यात मी सांगितलंय अध्यात्मामध्ये जी सेवा असते, जे तप असतं, ते 3 प्रकारचं असतं. कायिक असतं, वाचिक असतं आणि मानसिक असतं.
कायिक, वाचिक, मानसिक. पंढरीला पायी जाणं ही कायिक सेवा आहे. मुखानं नामस्मरण करत जाणं ही वाचिक सेवा आहे. पण पंढररायाच्या चरणावर आपलं मन विसावणं ही मानसिक सेवा आहे. लक्षात ठेवा. आम्हाला नाही कायिक सेवा करता आली, आम्ही आता वारीला नाही जाऊ शकत, पण आम्ही घरात बसून मानसिक वारी केली पाहिजे. ती कशी असते तेवढं सांगतो. हे सगळे उच्च विद्याभूषित लोक आहेत, त्यांना कळेल मी सांगितलं तर. जे मॅट्रिक्युलेट होणं, एखादा मुलगा शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाला, काल तर सगळेच झाले. त्यानंतर एखाद्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तो BA झाला, गुणवत्ता वाढली ना. मी सांगतोय हे खूप बारकाईनं ऐकलं तरच कळेल. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक ही उत्तरोत्तर वाढणारी श्रेणी आहे. म्हणजे कायेनं पंढरीला जाणं त्याच्यापेक्षा वाणीनं वाचिक तप करणं ही श्रेणी उच्च आहे, आणि मानसिक करणं ही त्याहीपेक्षा उच्च आहे. मी क्रमानं दृष्टांत देतोय. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे कायिक वारी झाली. पदव्युत्तर झाला, वाचिक श्रेणी एवढं आहे. पण पदव्युत्तर शिक्षण जेव्हा घेतो तो 2 वर्ष त्याला लागतात. जे शिकले त्यांना कळेल. BA झालेल्या माणसाला 2 वर्ष पुन्हा अभ्यास करावा लागतो. तेव्हा तो मास्टर ऑफ आर्ट होतो, होय की नाही? तो MA होतो की नाही? म्हणजे BA झाल्यानंतर, इकडे लक्ष द्या, BA झाल्यानंतर 2 वर्ष त्याला लागतात अभ्यास करण्यासाठी, आणि मग तो मास्टर होतो. मला वाटलं ते सांगतोय, पटावं न पटावं हा तुमचा प्रश्न आहे. BA झाल्यानंतर 2 वर्ष अभ्यास करतो तेव्हा तो मास्टर होतो. माझ्या सर्व वारकरी श्रोत्यांनो, एक लक्षात ठेवा, कदाचित 2 वर्ष आपल्याला लागली असतील वारीला न जाता असेल, पण आम्ही 2 वर्ष अभ्यास करावा आणि मानसिक वारी करावी ही पांडुरंगाची इच्छा आहे. म्हणून आम्ही अभ्यास करतोय 2 वर्ष सातत्यानं. आम्ही मानसिक वारी करूया, मनानं वारी करूया. आता कदाचित हे सगळं वर्णन करताना अभंग बाजूला राहण्याची शक्यता आहे. आणि हे सगळे कीर्तनकार आहेत, बसलेले उत्तम गायक आहेत, वादक आहेत, सवाई गंधर्व गाजवलेले लोक आहेत, उत्तम गायक, उत्तम वादक. एकेकाचे निमनो व्यापारी, पुढचं मी म्हणणार नाही. असं काही भाऊंचं माझं ठरलेलं नाही की सगळा अभंग संपलाच पाहिजे. इकडे लक्ष द्या. आता बोलूनच जातोय, ओठात आलंय तर पोटात ठेवत नाही. ज्यांनी पायीवारी केली त्याला कळेल. दादा ज्यांनी पायीवारी केली त्याला कळेल मी काय बोलतोय, कारण मी 40 वर्ष चालतोय. मला आता स्मरण झालं या क्षणी, त्या पॅम्पलेटमध्ये वर्णन केलंय ते ऐकताना सुद्धा, वाचताना सुद्धा माझं मन आणि अंग शारलं. की अशी आयुष्यभर वारी वैकुंठवासी परमश्रद्धेय भोसरीकर माऊलींनी केली, आणि 50 वर्ष त्यांची सेवा आदरणीय भाऊंनी केली. असेच उत्सव होतात का? त्या महावैष्णवाच्या सेवेचं हे फल म्हणजे हा उत्सव आहे. पायामध्ये किडे पडले तरी भोसरीकर माऊली चालत होती. लोणंदला त्यांच्या मुक्कामी दर्शनाला गेलो तेव्हा त्यांच्या टाचेमध्ये असे जंतू झाले होते, पाय एवढा सुजला होता. त्यानं नमस्कार केला, म्हटलं माऊली आपल्या पायाची काय अवस्था झाली? ते प्रसन्नपणानं हसल्यानं म्हणले, त्यांचं ते काम करतायत, माझं मला करू द्या. ही पराकोटीची श्रद्धा पंढरीच्या वारीवर असणारी महावैष्णव जे वारी करतात त्यांनी केली, त्यांना माहिती आहे. वयाच्या 16व्या वर्षी मी गळ्यात टाळ टाकला, 40 वर्षापर्यंत अखंड 25 वर्ष मी वारी केली. ही आत्मश्लाघ्यता नाही आहे. ती वारीची गमती जमती खूप आहेत.
हातात वेळ मिळाला तर सांगेल मी. वारीला जाताना काय होतं, ज्येष्ठ महिना आला की वारीचे वेध लागतात, जसे आजही लागलेत. हे पण चालले, त्यांची दिंडी आहे. अशोक महाराजही चाललेत, त्यांना माहिती आहे. वारीला जेव्हा माणूस जातो का नाही, कुटुंबातला एक नीट ऐका म्हणजे कळेल. वारकरी कीर्तन ऐकायची सुद्धा एक उंची असती, उंची असावी लागते. विनोदी कीर्तनकारांनी लोकांचे कान रद्दड आणि बत्थड केले. लक्षात ऐकण्याची अभिरुची असली पाहिजे, काय कळावं याची सुद्धा भावना पाहिजे, आणि त्यापेक्षा काय ऐकावं यापेक्षा काय ऐकू नये हे जास्त कळावं लागतं. एखादा सदस्य पंढरीला निघाला, तो पायी चाललाय, काय होतं ते सांगतो. तो पंढरपूरला जेव्हा जातो, म्हणजे जे सगळे जातात ते जसे असतात असं म्हणायचं नाही मला. पंढरीच्या वारीला तो निघाला, वारीत चालतोय. सासवड आलं, जेजुरी आली, वाल्लं आलं, निरा आली, लोणंद आलं. परमेश्वर भाऊ असंच आहे, त्या वारीत चालताना काय होतं ते ऐका, इकडं माझ्याकडे बघा. तो वारीत चालणारा मनुष्य लोणंदला गेला, त्याला घरची आठवण येते. पाऊस पडला असेल का, 10वीचा निकाल लागला, हा पास झाला असेल का नाही, बायको आज बाजारात गेली असेल का, भाजी मिळाली असेल का. आणि घरी असणारी त्याची बायका मुलं हे वारीला गेलेत, आज लोणंदला असतील, उद्या फलटणला जातील, कसं जेवत असतील, कसं झोपत असतील, सगळं सांगत बसत नाही. मनाला विचारून करा, विचार करा मनामध्ये, वारी कुणाची खरी आहे. म्हणजे वारीला जाणारा मनुष्य देहानं वारीत आहे, मनानं घरी आहे. पण घरात देहानं असणारी माणसं मनानं वारी करतायत. तसं आपण घरी असो पण मनानं वारी करू, या उत्सवाची फलश्रुती असावी असं मला वाटतं. आम्ही इथं बसून पंढरीत आहे म्हणून माझ्या कीर्तनाची सुरुवात केली ती अशी केली की भोसरीमध्ये पंढरी आहे. आता मला सांगायचा उत्साह आहे पण घड्याळही थांबायला तयार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यानो, मी 5च गोष्टी सांगणार आहे आज एकूणात. एवढ्या घरी घेऊन जाताना एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये 2 गोष्टी सांगितल्यात. एक देवाला काय आवडतंय हे सांगितलं. आपली उपास्य देवता असणारे त्याला काय आवडतंय. आणि 2 देवाची आवड सांगत सांगत वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सुद्धा सांगितली आहे. 2 मुद्दे आहेत, तेवढेच सांगणार आहे. इथं सांगणं जरा अवघड आहे पण मनाचा हिया करून सांगतो. नाही तर नको सांगायला, जाऊ दे. बरं सांगतोच, चला ऐकताय ना. राजकारणातही आचारसंहिता असते, पण राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागल्या की सुरू होते आणि निकाल लागला की संपून जाते. होय की नाही, असंच आहे ना. पण वारकरी संप्रदायाची आचारसंहिता गळ्यात माळ घातली की सुरू होते आणि मरेपर्यंत सांभाळला होते. हा एकमेव वारकरी पंथ आहे, असा लक्षात ठेवा. की गळ्यात तुळशीची माळ घातली की आयुष्यभर त्याला ती संपदा सांभाळावी लागते. 5 गोष्टी सांगितल्या त्या अभंगात. देवाला या 5 गोष्टी आवडतात, त्या आपण केल्या पाहिजेत. आज तुम्ही घरी बसलाय पण घरी बसून या 5 गोष्टी आपण करता आल्या तर खूप आनंदाची गोष्ट आहे. कोणत्या 5 गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितली. आवडे देवासी तो ऐका प्रकार, हे आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार,
कीर्तन करतं ते ऐकतच राहील. पहिली गोष्ट एकनाथ महाराजांनी सांगितली, मी या शेवटच्या चरणाचा विचार करताना पाहतो ते सांगतो ते ऐका. म्हणून ते राखून ठेवलं होतं वाक्य, जाता जाता शेवटी सांगणार आहे. आणि ते वाक्य कदाचित या कीर्तनाचा प्रसाद असणार आहे, ते घेऊन जा जाताना आबालवृद्धांनी. फक्त मला आठवण करा, लक्षात नाही राहिलं तर. 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट सांगितली की देवाला आवडणारी गोष्ट कोणती असेल तर त्याचं अखंड नामस्मरण केलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हा नामधारकाचा संप्रदाय, लक्षात ठेवा. सतत नामस्मरण केलं पाहिजे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता वेगळा वेळ काढायची गरज नाही आहे. त्या सगळ्या माता भगिनी बसल्यात, त्यांना विचारा, आम्ही भाकरी करताना रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, धुणं धुताना रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे, भांडी घासताना रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. इतका परमार्थ सोपा आहे. सांगायला काय अडचण आहे. माझं आयुष्य गेलं परमार्थात, पण मी असं कधी एकनाथ महाराजांच्या वचनानुसार, एकनाथ महाराजांनी हरिपाठात असं म्हटलंय, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. भांडताना पण हरी म्हटलं पाहिजे. पण गंभीरराव, मी आजपर्यंत असं भांडण बघितलं नाही की सार्वजनिक नाळावर भांडण सुरू झालंय आणि एक बाई म्हणते रामकृष्ण हरी, दुसरी म्हणते वासुदेव हरी. असं भांडण नाही. असं भांडण राहिलं तर ते भांडण न राहता भजन होईल, लक्षात ठेवा. मी विस्तार नाही करणार कोणत्याही मुद्द्याचा. नामस्मरण केलं पाहिजे, लक्षात ठेवा. काही काही लोक आम्हाला प्रश्न विचारायला येतात, काय विचारते त्याचा नियमही नाही. आपल्यालाही अनुभव येतील हळूहळू. अध्यात्मामध्ये खूप प्रश्न असतात, लोक विचारायला येतात. एकाने मला विचारलं, महाराज देवळात जाताना घंटी वाजवायची का बाहेर येताना वाजवायची? मी त्याला म्हणलं, वेळ मिळेल तेव्हा वाजव, फक्त कीर्तन चालू असताना वाजवू नका. एवढं भर झालं. मी आता असले प्रश्नावली इथं उपस्थित करत नाही का हा प्रश्न मंजुषेचा तास नाही. पण एक प्रश्न आपल्याला उद्भवू शकतो की रात्रंदिवस भजन करायचं म्हणजे काय? ते अभंग. दिवसा आम्ही भजन करू, रात्री काय? दिवसभर रामकृष्ण हरी म्हणू, झोपल्यावर काय? छातीला हात लावून सांगतात कबीर महाराज. मी एकदम टिपिकल सांगतोय, जास्त सांगत नाहीये. इकडे लक्ष द्या, विश्वास ठेवा या चरणावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसभर नामस्मरण तुम्ही करा, रात्रभर तो करेल, ही श्रद्धा असली पाहिजे. दिवसभर आम्ही करू, एरवी तरी तो नामस्मरण करतोच आहे ना. नसेल कळालं तर सांगतो. मी अनेक महापुरुषांची चरित्र वाचली गेल्या 40 वर्षात. पण मला भावलेलं जे चरित्र आहे ते सद्गुरू दादा महाराज सातारकर यांचं चरित्र आहे, जे की महावैष्णव होते. अतिशय उद्बोधक चरित्र आहे, आपण वाचा. ते म्हणायचे, नामस्मरण हा शब्द आहे, पण 2 शब्दाचं ते एकत्रीकरण आहे. नाम अधिक स्मरण बरोबर नामस्मरण असा शब्द येतो. ते विचारायचे, नामस्मरण हा शब्द जर 2 शब्दातून तयार झाला आहे तर नाम आधी का स्मरण आधी? अगोदर नाम आहे का आधी स्मरण आहे? त्याचं उत्तर आहे, मी तुम्हाला विचारत बसत नाही उत्तर. त्याचं उत्तर असं आहे, आधी स्मरण आहे आणि मग नाम आहे. होय की नाही? आधी स्मरण होणार आणि मग नाम येणार. जय जय राम कृष्ण हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय असा आम्ही जप करत असू, नाम घेत असू, तरी त्या नामाचं आधी स्मरण आहे आणि मग वाचेतून येत आहे. होय ना? ते ज्येष्ठ नागरिक बसले, त्या सगळ्यांनी अनुभवाने जाणून घ्या की कदाचित नाम आपण घेऊ, त्याच्या आधी स्मरण आहे आणि मग नाम येतं. त्याचा अर्थ असा आहे की आधी स्मरण झालं आणि मग नाम आलं. असा जर विचार केला, आधी स्मरण असेल तर स्मरण करणारी ईश्वरी सत्ता त्याने आधी स्मरण केलं
आणि मग तुम्ही त्याचं स्मरण केलं असा अर्थ आहे. या अर्थाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही अगोदर दिवसभर स्मरण करू आणि आम्ही दिवसभर स्मरण केलं तर रातभर स्मरण करण्याची जबाबदारी त्याची आहे. कबीराने वर्णन केलंय, राम हमारा जप करे हम बैठे आराम. एक मुद्दा निकाली निघाला. देवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी नाथ महाराज सांगतात, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवा, हृदयी कळवळा वैष्णवा, हृदयी कळवळा वैष्णवा. या दुसऱ्या चरणामध्ये 3 गोष्टी सांगितल्यात. एक गोष्ट पाहिली, नामस्मरण केलं पाहिजे. मी सांगितलंय शेवट चांगला करणार आहे. 3 गोष्टी या दुसऱ्या चरणात आहेत. काय काय असलं पाहिजे? 1, मुखामध्ये नाम पाहिजे. 2, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहिजे. तुळशी माळ गळा ही वैष्णवांची लक्षणं आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. आयुर्वेदाच्या बाबतीत सांगतो, जगामध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल, इकडे लक्ष द्या. सर्वात मोठी समस्या जर असेल तर ती पोल्युशन आहे. प्रदूषण ही मोठी समस्या आहे. आता पुणे सुद्धा प्रदूषित होत चाललंय. त्या सिमला ऑफिसच्या चौकामध्ये इंडिकेटर्स आहेत की नाही? म्हणजे आज किती कार्बन आहे. सकाळ वर्तमानपत्र आहे, त्याच्या कोपऱ्यात येतं आजचं प्रदूषण. माणसं पेपरसुद्धा वाचत नाही, तो नुसता चाळतात. आजचं राशी भविष्य मेष, अचानक धन लाभ होईल, दिला पेपर ठेवून. हे वाचण्यासारखी सदरं आहेत का नाही त्याच्यामध्ये? त्या कोपऱ्यामध्ये लिहिलेलं असतं, कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू इतका आहे, 60 ही धोकादायक मुक्त पाते, धोकामुक्त 60, 120 धोकादायक. आज जवळजवळ 189 आहे पुण्याचं प्रदूषण. कोरोना जाईल तेव्हा जाईल, पण आयुष्यभर मास्क वापरायला अडचण नसावी या प्रदूषणात. शाळेत असताना तुम्हाला कदाचित ऐकायला मिळालं असेल की रात्री झाडाखाली झोपू नये, आहे की नाही? आता झाडच राहिली नाही, त्यामुळे हे सांगायचंही कारण नाही. कारण झाडं दिवसा ऑक्सिजन सोडतात आणि रात्री कार्बन सोडतात, म्हणून तिथं झोपू नये. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, आयुर्वेदाचा विचार केला तर तुळशी हा एकमेव असा वृक्ष आहे की तो 24 तास ऑक्सिजन सोडत असतो. दारामध्ये तुळशीचं वृंदावन पाहिजे. त्या तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. मी या सगळ्या माता भगिनींना सांगेल, जागा असेल तर ताटवेचे ताटवे लावा तुळशीचे. मनी प्लांट लावण्यापेक्षा, पैसा मिळण्यापेक्षा ऑक्सिजन मिळणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी ऑक्सिजन लेवल पाहिजे. ताटवेच्या ताटवे लावा, त्याच्यातून बाहेर पडणारा ऑक्सिजन तुम्हाला आरोग्य प्रदान करेल. माझे मित्र श्रद्धेय रामराव महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे, रामायणात खूप चांगलं सांगतं. अवघा महाराष्ट्र त्यांनी ढवळून टाकला, घराघरात राम नेला. एक चांगला सुंदर दृष्टांत सांगतो. खूप चांगले बसलाय तुम्ही, खूप चांगलं ऐकताय. प्रत्येकाकडे माझी नजर भिरभिरते. असंच ऐकलं पाहिजे कीर्तन. नाही तर माणसं कीर्तनं ऐकतात, बसल्या बसल्या त्या सतरंजीच्या दोऱ्याच काढत बसतात.
निम्म्या अर्ध्या सतरंज्या श्रोत्यानेच फाडल्या. गळ्यातल्या हारातलं फूल पडलं की ते फुलच चुरगळत बसतं. गंभीरराव बसले असेल तिकडे कणिक बसले असेल, त्या कणिक उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा आणि मोदक करायचा. सगळ्या कीर्तनाची माती झाली. तीव्र ज्ञानपिपासा पाहिजे की वक्त्याच्या तोंडातून काय शब्द येईल आणि तो मी ग्रहण केला पाहिजे आणि तो ग्रहण करून माझ्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. ही तीव्र तितिक्षा असल्याशिवाय कीर्तन कळणार नाहीत. रामायणात फार सुंदर दृष्टांत आहे. सीतामाईचा शोध करण्याशिवाय मारुतीराय जेव्हा गेले लंकेला, तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की तू लंकेत जातोयस, पण सगळी राक्षसांची नगरी आहे. फक्त एक सज्जन घर आहे आपलं, तुला चहा बी लागला तर तिथं जा. तो पीत होता चहा का नाही मा पुढचा विषय, पण तू जा तिथे. बिभीषणाचं घर आहे. मारुतीराय उड्डाण करून लंकेत आले. अशोक वाटिकेचा विध्वंस झाला, सीतामाईचा शोध लागला, पण मारुतीरायला करमे ना, कारण भजन नाही ना. लंकेत कोण भजन करणार? भजन न करणारी गावं लंकेसारखीच आहेत. कोण भजन करणार? बिभीषणाचं घर तरी कोण सांगणार? पण बुद्धिमत्ता वरिष्ठ असणाऱ्या मारुतीरायांनी एक उड्डाण केलं आणि सगळ्या लंकेला प्रदक्षिणा घातली आणि एका मोठ्या वाड्यापुढे उभे राहिले आणि आतमध्ये गेले. तो बिभीषणाचाच वाडा होता. बिभीषण आतमध्ये रामरायाची पूजा करत होते. मारुतीरायांनी मोठ्यांदा जय जयकार केला, जय श्रीराम. बिभीषणानं बघितल्यावर त्यांनी मोठ्या आनंदानं आपलाही जयघोष केला, जय हनुमान. कुठल्या एकमेकाला आलिंगन दिलं. मला सगळं सांगायचं नाही आहे. बिभीषणाने प्रश्न विचारला की ही सगळी लंका रंगरी राक्षसांची आहे, माझ्या घराचा पत्ता तुला कोणी सांगितला? त्या मारुतीरायाने सांगितलं, मी कुणाला विचारलं नाही किंवा मोबाईलवर मॅप पण लावला नाही. मग घर कसं सापडलं? त्यामुळे मी सगळ्या लंकेला प्रदक्षिणा केली, फक्त एका दारात तुळशी वृंदावन दिसलं आणि या वृंदावनानं तुझ्या घराचा पत्ता सांगितला. हे मारुतीरायाने वर्णन केलं आहे. त्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. याचा अर्थ असा आहे, सामान्यपणानं ढोबळपणानं सांगतो, ज्याच्या दारात तुळशीचं वृंदावन आहे ते सज्जनाचं घर आहे आणि ज्या दारात तुळशी वृंदावन नाही ते राक्षसाचं घर आहे. एवढं कळालं तरी कीर्तन पुष्कळ कळालं महाराज. दारामध्ये असणं वृंदावन ही त्याच्या सज्जनपणाची साक्ष देतं. ज्याला कीर्तन करायचं आहे, हे सगळे नवोदित कीर्तनकार, नव्यानं सुरू झालेली कीर्तन परंपरा खूप वाचलं पाहिजे. तरी खूप वाचलं पाहिजे. हे सगळे माझे मित्र आहेत. खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे आणि थोडं सांगितलं पाहिजे. सध्या खूप वाचण्यापेक्षा थोडं वाचून जास्त सांगायचा सपाटा चालू आहे, त्यामुळे हे परिणाम आहेत. इतकं वाचलं पाहिजे, इतकं वाचलं पाहिजे. जरा बोलू, ऐकता? सांगू म्हणता? ज्ञानेश्वरी जेवढ्या अभिरुचीनं वाचली पाहिजे तेवढा चांदोबा सुद्धा वाचला पाहिजे. वर्तमानपत्र सुद्धा तेवढ्याच हिमतीनं आणि दिमतीनं वाचलं पाहिजे. मी काही परीक्षा घेत नाही आहे, पण शेकड्यातले किती लोक अग्रलेख वाचतात हा एक प्रश्न असेल. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते. आमच्या घरी चांदोबा यायचे. एक 1.5 रुपयाचं मासिक होतं लहान मुलांचं. आता तोही चांदोबा लिंबवणीच्या झाडाआड गेला. चांदोबा असायचा. त्या चांदोबामध्ये गोष्टी यायच्या छान छान. एक गोष्ट मला आता कीर्तनातही उपयोगी पडली त्यातली. म्हणलं ना, तेवढ्याच तोला मोलानं ती वाचली पाहिजे. गोष्ट सांगतो. एक राजा होता. निखळ तत्वज्ञान सांगितलं तरी कळणार नाही. थोडंसं दृष्टांत असेल तर बरं वाटतंय माणसाला. परवा मी ओघानं माझ्या प्रवचनात एक कोंबडीची गोष्ट सांगितली. आत्ता अलीकडे मुंबईला प्रवचन झाली.
अशोक भाऊ एक कोंबडीची गोष्ट सांगितली. काय माणसांची अभिरुची रद्दी झाली आहे. कीर्तन संपल्यावर एक श्रोता आला, दर्शन घेतलं, म्हणला लय भारी प्रवचन झालं, कोंबडी आवडली. तेवढंच कीर्तन प्रवचन आहे. रसग्रहण कसं असावं हा एक प्रश्न मोठा आहे. ते एक राजा होता आणि त्याचा एक प्रधान होता. राजा थोडा नास्तिकवादीच होता. प्रधान मात्र सत्वशील आणि अत्यंत भाविक होता, श्रद्धावान होता. काय झालं, दोघे जण असे फिरायला निघाले रस्त्याने. अलीकडच्या भाषेत शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर मॉर्निंग वॉकला निघाले. काय झालं, रस्त्यामध्ये एक छोटंसं तुळशीचं झाड दिसलं, छोटंसं झाड, तुळशीचं रोप. हा भाविक होता प्रधान. त्यांनी कमरेत वाकून नमस्कार केला तुळशीच्या झाडाला. तो राजा म्हणाला, प्रधान जी ये क्या है. तो वाकला ना तिथं, ये क्या है. तर प्रधानजीने हात जोडले, म्हणाले की भगवान आहे, तुळशी आमचा देव आहे. त्या बादशाला राग आला. त्याने ते तुळशीचं झाड उपटलं, चोळामोळा केलं आणि फेकून दिलं. तर प्रधानजीला वाईट वाटलं, पण आता काय करणार, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, याला काय सांगणार. मग काहीतरी केलं पाहिजे म्हणले. एक फरलांगभर गेले. त्या प्रधानजीला दिसलं एक मोठं खाचखुजलीचं रोप होतं, मोठं झाड होतं. त्या प्रधानजीने त्याचा साष्टांग नमस्कार घातला. ते राजा ने विचारा, अभी ये क्या है. तो प्रधान जी बोले, ये उससे भी बड़ा भगवान है. वो छोटा भगवान, ये बड़ा भगवान. आता त्याला राजाला खुमखुमी होतीच. त्याने ते पण झाड उपटलं आणि चोळामोळा केलं आणि टाकून दिलं. पुढे काय झालं सांगितलंच पाहिजे. ती जी तुसं पडली सदऱ्यात, तिने आग झाली आणि तो टराटरा खाजवायला लागला. आग झाली सगळ्या अंगाची आणि तो ओरडला, प्रधान जी ये क्या हुआ. तो प्रधान जी बोले, कुछ नहीं हुआ, छोटे भगवान ने बड़े भगवान को फ़ोन किया, जब ही ऐसा हुआ आपने जो वहाँ किया. तो अभी क्या करना पड़ेगा, जाओ छोटे भगवान की माफ़ी मांगो. तिथून ते दोघं जण आले. ते तुळशीचं झाड पडलेलंच होतं. त्या राजाने नमस्कार केला. बिरबलाला तुळशीचे औषधी गुण माहीत होते. आणि ते झाड उचललं, त्या चोळामोळा केला, त्याचा रस काढला, राजाच्या सर्वांगाला लागला. त्याचा दाह शांत झाला आणि त्याने आभाळाकडे हात केले आणि दृष्टांत संपला. तुळशीचा महिमा असा आहे, गंभीर महाराजांना विचारून बघा. खूप मोठा आहे मामा, खूप महिमा आहे. मग तुळशीचं रोप इतकं जर औषधी आहे, पण वारकरी संप्रदाय हा द्रष्ट्या पुरुषांचा संप्रदाय. त्यांनी काय केलं, देवाला आवडणारी तुळशीची माळ गळ्यात घालायला सांगितली. अनेकांना जो प्रश्न पडतो की गळ्यात तुळशीची माळ का घालायची, हे निष्ठावंत वारकरी बसलेत माझ्यासमोर. आजही आमचे महिना वारकरी रस्त्याने चालतायत. खरं ते या साळ्या भोळ्या आणि निष्ठावंत वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकतीये, मानावं लागेल. मी आवाज तर बोलत नाही. मी कधी मोटारीतून चालून समोरनं येणारा पंढरीचा वारकरी दिसला तर मी तिथूनही नमस्कार करतो. तुमच्या पुण्याईनं वारकरी पंथ चालतो, मानावं लागेल. का घालायची माळ गळ्यात, का घालायची, घालू नये सांगणारा एक वर्ग अजून वेगळाच आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, माझ्यावर वारकरी संप्रदाय कीर्तनाचे उत्तम संस्कार ज्यांनी केले ते होते वारकरी संप्रदाय भूषण परमश्रद्धेय सदानंद गुरुजी आळंदीकर. त्यांनी मला शिकवलं. वर्तमानापेक्षा ते 1 दशकभर पुढे होते, 10 वर्ष पुढे होते. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथी उत्सवात सांगितलं आहे की सदानंद गुरुजी नावाचा ग्रंथ मी 25 वर्ष वाचला, पण त्यातले अनेक अध्याय मला कळाले नाहीत. या सूर्यनांच्या साक्षीनं सांगायला काय अडचण आहे
हिमालयासारखी माणसं पाहिली आम्ही, हिमालयासारखी. त्या तुलनेमध्ये आता टेकडेच दिसत आहेत. त्या दिसेनात का? पण आत्ताचे लोक त्या टेकड्यांनाच हिमालय म्हणतात. हा घोटाळा मोठा. काय माणसं होती. या गुरुजींनी एक फार सुंदर सांगितला होता, फार सुंदर किस्सा. मला स्मरण झालं त्यांचं आता. एक प्रमाण आहे महाराजांचं, तुम्ही अर्थ कसा लावणार. माझ्याकडे बघा, माझ्या देहपुलीकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल ते चरण. संतांची चरण करणं इतकी सोपी नाही गोष्ट. सांगतो, एक फार सुंदर चरण आहे, फार सुंदर. स्वल्पविराम कुठं द्यायचा, थांबायचं कुठं, याच्यावर त्याची अर्थ निष्पत्ती अवलंबून आहे. चित्त शुद्ध तरी काय करीसी. जे चरण आहे ते असं आहे, तर नीट बुद्धीला ताण देऊन ऐकलं तर कळेल. चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. चित्त शुद्ध असेल तर काय माळ करायची गळ्यात. चित्त शुद्ध तरी काय करीसी माळा, मंडित सकळा भूषणासी. फक्त भूषण म्हणून ठीक आहे, पण गुरुजींनी स्वल्पविराम अलीकडे दिला आणि अर्थ वेगळा सांगितला. त्यांची खासियत होती. चित्त शुद्ध तरी काय करीसी, माळा मंडित सकळा भूषणासी. काय तुझ्या चित्तशुद्धीला खायचंय. माळ असली पाहिजे. यांच्यावरनं माझ्या लक्षात आलं आता, हे गुरुजी म्हणायचे, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, कंठी मिरवा तुळशी. घाला नाही सांगितलं, तुळशी मिरवा. म्हणजे अशा सदऱ्याच्या वर ठेवल्या पाहिजे, दाखवले पाहिजेत आमच्या गळ्यात माळ आहे. नाही तर दुर्बिणीतनं बघावी लागायची आहे का नाही. महिना वारकऱ्यांच्या माळ्या बघ कशा आहेत. गळावर भोसरीकर माऊलीच्या गळ्यात किती माळा होत्या, मिरवल्या त्यांनी. कंठी मिरवा तुळशी, व्रतकरा एकादशी. नाही तर माणसं आमच्याकडे येतात, महाराज याला माळ घाला. कीर्तन संपल्यावर बसवतात माळ घालायला. हे का हो, लई पेत आहे, पिण्यासाठी माळ आहे. नाही 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 नाही, या चरणाचा अर्थ असा आहे की पांडुरंगाला ते आवडतं म्हणून आम्ही गळ्यात माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. हार विरविते गारे, हार विरविते गारे. गोपीचंदन पाहिजे कपाळाला. की गोपीचंदन काय प्रकार आहे हे सगळ्या माता माऊल्यांना पण कळावा, तुम्हालाही कळावा. दृष्टांत देऊन जातो म्हणजे कळेल. एकदा देवर्षी नारद आले आणि भगवान श्रीकृष्णाच्या दालनात आले आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, तुझा प्रिय भक्त कोण आहे. नारदाला वाटलं त्याचंच नाव घेतील, पण भगवान कृष्णचंद्राने सांगितलं की माझ्या सर्वात प्रिय जर कोण असतील त्या गोपिका आहेत, ब्रजबाला आहेत. नारदाला नाही आवडलं ते. पुन्हा एकदा नारद आले, त्यावेळेस देवाने याला काहीतरी शिकवलं पाहिजे, डोक्याला हात लावून बसले. देवा का रे डोक्याला हात लावला. डोकं दुखतंय. असं काही औषध नाही केलं. मागवायचं अजून, तू आणलंस तर बरं होईल. काय औषध आहे सांग, मी आत्ता घेऊन येतो. म्हणजे भगवत भक्ताच्या पायाची माती जर लावली माझ्या कपाळाला तर तत्क्षणी माझं डोकं थांबेल. नारद म्हणले आत्ता घेऊन येतो. एका ऋषिकुलात गेले आणि त्या ऋषीला सांगितलं तुमच्या पायाची थोडी माती द्या. त्या ऋषीने अशी अजब मागणी बघितल्यानंतर म्हणले कशाला, माझ्या पायाची माती कशाला. या सगळ्या भगिनी बसल्या, त्यांना विचारा. अमावस्येच्या दिवशी एखादी शेजारची बाई आली आणि तुम्हाला म्हणाली थोड्या लाल मिरच्या द्या, द्याल का. थोडं मीठ द्या. काही काही गोष्टी संध्याकाळी द्यायच्या नसतात,
संध्याकाळी दही द्यायचं नाही, मीठ द्यायचं नाही, होय की नाही? ह्यांनी माती का मागितली? त्या देवर्षी नारद म्हटले, देवाचं डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाची माती त्याला लावली, त्याचं डोकं थांबेल. ते ऋषी म्हणाले, देवाचं डोकं थांबेल हे बरोबर आहे, तुझं डोकं फिरलं नाही ना. माझ्या पायाची माती त्याला डोक्याला लावायची म्हणजे मी नरकात जाणार, मी नाही माती देणार. तिथं माती मिळणार नाही. तेव्हा नारदाला असं वाटलं की हे औषध न मिळणार आहे. सगळं नाही सांगत बसत. अनेक ऋषिकुलात नारद गेले पण नाही मिळाली माती. सरते शेवटी ते गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर सगळ्या गोपिकांचा जथा पळत आला. देवर्षी नारदाला पाहिलं आणि विचारलं, आपण कुठून आलात? द्वारकेहून आलोय. आमचा कृष्ण बरा आहे ना? त्याचं डोकं दुखतंय म्हणून सांगायला आलोय. औषध नाही केलं, औषधच घ्यायला आलोय. काय औषध आहे? कोणत्या तरी भगवत भक्ताच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर देवाचं डोकं थांबेल. एवढं ऐकायचाच अवकाश. सगळ्या गोपिका पळत गेल्या. घरातून हंडी भांडी भरून आणली, पाणी टाकलं, चौकात चिखल केला. त्या चिखलामध्ये गोपिका नाचल्या आणि आपल्या पायाची माती वाटीनं खरवडून एवढा मोठा गोळा नारदाच्या हातात दिला आणि सांगितलं, नुसत्या कपाळाला नाही, सगळ्या अंगाला लाव त्याच्या. नारदाने विचारलं, अगं तुम्ही माती दिली खरी, पण तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर तुम्ही नरकात जाल. याचं भान आहे का तुम्हाला? एक ज्येष्ठ गवळण पुढे आली, नारदाला म्हण, नारदा खरं सांगू, ऐकतोस? सांगा ना. ही गवळण म्हणाली, आम्ही 100 वेळा नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. हा भक्तीचा सर्वात मोठा विजय, लक्षात ठेवा. आम्ही नरकात जाऊ पण त्याचं डोकं थांबलं पाहिजे. एक म्हातारी गवळण पुढे आली आणि त्यांनी विचारलं, म्हाताऱ्या गवळणी, कृष्ण नारदा, आमच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली वा भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लागली तर त्याचं डोकं थांबतंय, हे तुला कोणी सांगितलं? देवानीच सांगितलं. देवानी सांगितलं? होय. कुणाला सांगितलं? मलाच सांगितलं. ऐकता? ती गवळण म्हणाली, ज्या क्षणाला तुला सांगितलं त्या क्षणात तुझ्या पायाची माती का नाही लावलीस? तू भगवत भक्त नव्हतास काय? खजील झाले नारद. ती माती घेऊन आले आणि देवाच्या डोक्याला लावता क्षणी देव खदा खदा हसायला लागला. नारदाने विचारलं, डोकं दुखायचं थांबलं? देव हसला, दुखतच नव्हतं. तुझी डोकेदुखी थांबवायची होती. बघ, त्यांनी माती काढून दिली. ज्या गोपिका नाचल्या, ती व्रजधामातली माती म्हणजे गोपीचंदन आहे. ते गोपीचंदन वारकरी आपल्या कपाळाला धारण करतात. ते धारण केलं की देवाला आवडतंय. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. पुढे हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. 3 गोष्टी सांगितल्या, अजून 2 शिल्लक आहेत. 1, भगवंताचं नामस्मरण सतत केलं पाहिजे. 2, गळ्यात पवित्र तुळशीची माळ पाहिजे. 3, कपाळाला गोपीचंद लावला पाहिजे. आणि 4, वैष्णवांविषयी अंतकरणामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. एक खूप मोठं संत संमेलन भरलं होतं पंढरीला. माझ्या भाषणामध्ये मी या संबंधी बोललो आहे. परत उद्धृत करतो, ऐका म्हणजे कळेल. 2च वाक्य सांगतो म्हणजे कळेल. पूर्वी 2 साधू एकत्र भेटले एकमेकांना. चौकामध्ये भेट झाली, एकमेकाला भेटले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. एकमेकांना भेटले. काय व्हायचं?
इकडे लक्ष द्या. एकमेकांना भेटले की बोलणेच नाही मग देवाविण काही. चरण लक्षात ठेवा. दोघं जण एकमेकांना भेटले, बोलणेच नाही मग देवाविण काही. ऐकताय ना? पूर्वीचे दोन साधू एकत्र भेटले एकमेकांना की बोलणेच नाही मग देवाविण काही. देवाशिवाय काही बोलत नव्हते. आणि आताचे दोन साधू एकमेकांना भेटले की बोलणेच नाही. हे तरी माझं बोलणं कळतंय का नाही? संभाषणच नाही. काय आनंद वाटत असेल नामदेवराला ज्ञानोबारा भेटल्यानंतर. काय आनंद वाटत असेल गोरबा काका सावतामाळी महाराजांना भेटल्यानंतर. ही परंपरा बघा किती उत्तुंग आहे. एकमेकांना भेटल्यानंतर आनंद झाला पाहिजे. हृदयी कळवळा वैष्णवाचा. आणि शेवटचं सूत्र एकनाथ महाराजांनी या तिसऱ्या चरणामध्ये मांडलं. आषाढी कार्तिके पंढरीची वारी. 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 साधन निर्धारी आ आ आ नाही. साधन निर्धारी आ आ आ नाही. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. साधन निर्धारी आ आ आ साधन निर्धारी आ तुळसी माळ गोपी चंदन तुळसी माळ गोपी चंदन. पाच गोष्टीपैकी चार सांगितल्यात. अखंड नामसाधना केली पाहिजे. 2 गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. 3 कपाळाला गोपीचंदनाचा टिळा पाहिजे. 4 वैष्णवाविषयी जिव्हाळा असला पाहिजे. आणि 5वी गोष्ट नाथ महाराजांनी सांगितली की आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी केली असता तो देवाला प्रिय होतो. आषाढी गेली, कार्तिकी आली आणि पुन्हा आषाढी आली. आम्ही वारी नाही करू शकलो याची खंत मनी मानसी खूप आहे. पण मागच्या आषाढी वारीच्या कीर्तनात मी सांगितलं आहे, लाईव्ह कीर्तन झालं त्यावेळेस, इकडं लक्ष द्या. आज त्याचा पुनरुच्चार करतो. वारी थांबली नाही आमची असं कोणत्याही वारकरीने विचार करायचं कारण नाही. वारी चालूच आहे. हजारो महिन्याचे वारकरी पायी गेले, सोहळा नाही झाला मान्य, पण वारी थांबली नाही. वारी झाली. लोकांनी वारी पोच केली. आम्ही सुद्धा इथं बसून मानसिक वारी करतो आहोत. आणि त्याच्यापेक्षा उच्चतम विचार एवढाच सांगतो की आत्तापर्यंत शेकडो वर्ष वारकरीने वारी केली. या 2 वर्षामध्ये पांडुरंगाने वारकऱ्याची वारी केली असा हा कालखंड आहे. त्याला तरी कुठे शांत बसवणार आहे? तो भक्ताशिवाय जर राहूच शकत नाही, तो या ना त्या निमित्तानं आपल्याला दर्शन देणार आहे, यात वाद नसावा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. ह्या 5 गोष्टी जर पाहिल्या, एक चरण महत्वाचं आहे तेवढं सांगतो.
मी एखादा वाद उद्भवेल असं नाही बोलू इच्छित. पण अलीकडच्या काळात पदव्या फार स्वस्त झाल्यात. स्वयंघोषित पदव्याचं पीक आलंय. मी तिकडे जाऊ पण इच्छित नाही, खरोखर इच्छा नाही. पण सवंग प्रतिष्ठेच्या आहारी किती लोक जात आहेत ही अंतःकरणातली व्यथा आहे. रामहरी बुवा याच्या शेवटचा कडालोट सांगतो, शेवटचा. हे अलीकडचं तर नाही सांगत. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या हरिभक्ताच्या मागं हरिभक्ती परायण लावलं याच्यापेक्षा मोठा गौरव नसावा. आळंदीला पुरुषोत्तम महाराजांच्याकडे वैकुंठवासी स्वानंद स्वामी महाराजांचा उत्सव होतो. त्या उत्सवात मी कीर्तनात एक गोष्ट सांगितली. इकडे तर लक्ष द्या. मोठी माणसं कशी मोठी होती, कधीतरी त्यांचे इतिहास वाचा. इथे विजयराव बोत्रे बसलेत. पुस्तक वेडा माणूस आहे. दुर्दैवाने वाचन बंद झालंय मोबाईलच्या जंजाळात. बोलू, ऐकता? मोबाईल तुम्हाला फक्त माहिती देईल. ज्ञान पाहायचं असेल तर ग्रंथच पाहावे लागतील, या लक्षात ठेवा. ग्रंथ पाहिल्याशिवाय. हे खूप मोठ्या माणसानं वाक्य टाकले, ऐका तर खरं. फार सुंदर वाक्य आहे, घरी घेऊन जा. एवढं इतकं सुंदर लिहिलंय गंभीरराव त्या माणसाने. काय एक एक तोला मोलाची माणसं आहेत. एकापेक्षा एक उत्तम माणसं झाली. इथंच पुण्यामध्ये संपूर्ण तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं इंग्रजी भाषांतर करणारं दिलीप पुरुषोत्तम चित्रे होते. हे सामान्य गोष्ट आहे. 4092 अभंगाचा इंग्रजी भाषांतर करणं खाऊ गोष्ट आहे. ज्याला येस, सॉरी अँड थँक्यू यापेक्षा 3 शब्द येत नाही, त्याला काय करणार आहे त्या गोष्टी. त्या विद्वानाने असं म्हटलंय, हे सांगताना पण माझ्या अंगावर रोमांच आले. त्याने असं म्हटलंय, भारतातील देवालयात जाणाऱ्या लोकांच्या रांगा वाचनालयात जातील तर भारतातून परत सोन्याचा धूर निघेल, असं त्यांनी लिहिलंय. वाचनालयात जात नाही. खूप सांगू शकेन मी, खूप. थोरा मोठींचे चरित्र वाचा. मी दोन संदर्भ देणार आहे आता. 2 संदर्भ इकडे लक्ष द्या. उंची सुद्धा कळावी लागते त्या विचारांची. वर्तमानपत्राची रद्दी व्हावी तशी आपली बुद्धी झाली. मी अनेक कीर्तनात सांगितलंय, अनेक. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला याचं मला कधीही कौतुक वाटलं नाही. त्या सुज्ञांच्या साक्षीनं सांगतोय. अशोक महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, मला नाही ते फार विशेष वाटलं.
मिरॅकल म्हणून ठीक आहे. मी काय म्हणतो ते ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला. नवल नाही, नीट ऐकाल तर कळेल. पैठणला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलला. नवल नाही, बिलकुल नवल नाही. नसता बोलला तर नवल. काय कळतंय का मी काय बोलतोय? हात ठेवला आणि बोलला, नवल नाही. हात ठेवून बोलला नसता तर नवल झालं असतं. काय ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला, रेडा बोलला नाही. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर, ज्या परंपरेचे आम्ही पाईक आहोत, आमचे महाराज असे सांगायचे की ज्ञानेश्वर महाराज रेडा बोलवला हे कित्येक रेड्यांना अजून पटत नाही ते म्हणायचे. आणि त्याच्या पुढचं वाक्य इतकं चांगलं होतं की तो रेडा बोलवला का ना बोलवला याच्यावर वाद करू शकाल, पण ज्ञानेश्वर महाराजांसारखे आमच्यासारखे हजारो रेडे बोलायला लावले. हा ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला सर्वात मोठा चमत्कार आहे, मानावं लागेल तुम्हाला. त्या ज्ञानेश्वर महाराजांना मला ज्ञानेश्वर महाराज का भावले, मला का भावले असं कोणी विचारलं, मी त्याला एवढंच सांगेल, ज्ञानेश्वर महाराज रेडा बोलवला, भिंत चालवली आणि सच्चिदानंद बाबांना उठवलं. ही त्यांची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असेल, यात वाद नाही. पण ज्ञानेश्वर महाराज भावले ते वेगळ्या दृष्टिकोनातून. आणि तो दृष्टिकोन कोणता असेल तर वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं सर्वात मोठं कौतुक आहे महाराजा, कधीतरी लक्षात ठेवा. आमची एक मराठी धड नाही, आजकालीत मराठी आम्ही बोलू शकत नाही, इतकी आपण इंग्रज आळलोय. मराठी बोलून दाखवा, वाटते तेवढी सोपी नाही. इतकं ठाई त्याच्यावर इंग्रजीचं संक्रमण झालंय. कोण म्हणतंय का चहा पिण्याचं भांड, कपच म्हणतोय ना. सांगत बसत नाही सगळं. आता सगळे म्हणतो ना स्टेशनला जातोय, कोण म्हणतंय का मी अग्निरथ स्थानकावर जातोय. मराठी किती अवघड आहे. अंतिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी या शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्रीनिवृत्ती देवे. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषा येत होत्या. ऐका तर खरं, हे सांगताना सुद्धा मला सात्विक कंगोर येत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनंतर भाषा प्रभू जन्माला आला या देशातला, आणि ते होते विनोबा. ज्ञानोबानंतर विनोबा. आपलं ज्ञान किती आहे, 2 भाषा आम्हाला धड येत नाही. भागते भागते आयो धपकर गिर्या असे म्हणणारे आपण लोक. हिंदी आपली असली दरिद्री. 27 भाषा येत होत्या विनोबाजींना, 27. ज्ञानोबानंतर तेच. सांगू एक वाक्य, अरे ऐकून तर ठेवा. काय विनोबाची उंची असेल. खूप आई करता त्यांनी मराठी गीताई केली. आपण आता कुठे सेंटरला उभे आहोत. एका बाजूला आळंदी आणि एका बाजूला देहू आहे, आणि मध्ये बसलोय आपण. हा सोहळा चाललाय, ज्ञानोबा तुकोबाच्या मध्ये बसलोय आपण. पण काय विनोबाने लिहिलंय, काय लिहिलंय. मती कुंठित होईल अशी वाक्य आहेत विनोबांची. वाचा गीता प्रवचन. इकडे लक्ष द्या. बरं होईल तुम्हाला हे वाक्य तुमच्या पदरात पडलं तर. हे वाक्य त्याने असं सांगितलंय. आळंदीन देहूचं वर्णन करताना विनोबाने इतकं सुंदर केलंय. ऐकता, त्याने असं म्हटलंय, इकडे लक्ष द्या. इंद्रायणी संबंधानं त्याने किती सुंदर विचार मांडलाय. काय त्या माणसाच्या भाषेचं वैभव असेल. मी पदव्या किती स्वस्त झाल्यात ते सांगतोय, ही माणसं किती मोठी होती हे सांगतोय. विनोबाजी असं म्हणाले, भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं इंद्रायणी आळंदीकडे वाहते. भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं आळंदीकडे वाहते, पण अध्यात्माची इंद्रायणी ही आळंदीकडनं देहूकडे वाहते. काय सुंदर लिहिलंय महाराजा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भौगोलिकदृष्ट्या इंद्रायणी देहूकडनं इंद्रायणी आळंदीकडे वाहते, आणि अध्यात्माची इंद्रायणी ही आळंदीकडनं देहूकडे वाहते. काय विचाराची उंची असेल त्या माणसाची. ते विनोबा शेवटी पत्र संपल्यानंतर लिहित होते,
रामहरी आणि आमचा सर्वांचं श्रद्धास्थान गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज शेवटी लिहित होते, पंढरीचा वारकरी. हे लिहिण्यामध्ये केवढी ताकद आहे. हे सगळं सांगण्याचं कारण इतक्या पदव्या स्वस्त झाल्यात, आम्ही काही लिहितोय त्या पदव्या. एका पत्रिकेत एका महाराजांच्या मागं लिहिलं होतं दशक्रियाचार्य. माहीत नाही अजून कोणत्या युनिव्हर्सिटीची पदवी आहे. मी 1% सुद्धा बाजूला गेलो नाही. गंभीरराव, एखाद्या माणसाच्या मागे परमपूज्य नाही लिहिलं तर त्याला राग येतो, पण एकनाथ महाराज परमपूज्य कुणाला म्हणावं हे शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दन प्रेम, एका जनार्दन ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परमा पूज्य जगी. तो देवा परमा पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तो देवा परमा पूज्य जगी. तो देवा परमा पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाचा. वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गोपी चंदन टिळा. कुमार कुमारी कुमार कुमार
विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार विठोबार घुमाई विठोबार घुमाई खबरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई कुमार कुमार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई कुमार 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 संपूर्ण अभंगाचा मी विचार केलाय, वेळही संपलाय आणि भुकेच्या पोटी तत्वज्ञान सांगूनही या मताचा माणूस मी आहे. पुढेही बहुत करणे आहे. समारोपाची 2-4 वाक्य सांगतो आणि पूर्ण करतो. इकडे लक्ष द्या. भगवंताला काय आवडतंय याचबरोबर वारकरी पंथाची आचारसंहिता सुद्धा एकनाथ महाराजांनी या अभंगात सांगितली. शेवटचा मुद्दा फक्त मला सांगायचा आहे, इकडे लक्ष द्या. फार सुंदर ऐकत आहात आपण. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉप सिक्रेट आहे, शेवटी सांगतो. ही सांगायची वेळ आली आता. घरी जाताना काय घेऊन जाल? एखादा विनोद देऊ नका. एखादी गोष्ट नेण्यापेक्षा एखादं प्रिन्सिपल घेऊन जा जाताना. एक वाक्य सांगतो ज्याच्यामध्ये जीवनाची इति कर्तव्यता सामावलेली आहे. असं कोणतं वाक्य आहे? आपण परमार्थ जगणारी माणसं आहोत, परमार्थ करणारी माणसं आहोत, आळंदी पंढरीचे वारकरी आहोत. या अनुषंगाने एक वाक्य सांगतो, आयुष्यभर लक्षात ठेवा. या अभंगातलं रहस्य एकनाथ महाराजांना काय मांडायचं आहे. आता मी पहिल्या चरणापासून 4थ्या चरणाकडे आलो. आता 4थ्या चरणाकडनं वर जातो. वेगळ्या शैलीने अभंग सांगण्याची परंपरा आहे. ज्ञानेश्वरीतली एक ओवी तिथं मी मांडतोय. इकडे लक्ष द्या. खूप सुंदर आहे ज्ञानेश्वरी. माझी आत्मस्तुती होईल कदाचित, पण आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की लॉकडाऊनमध्ये काय करायचं असा अनेकांना प्रश्न होता. मागच्या 23 मार्चला जेव्हा लॉकडाऊन पडलं, पण माझ्या मनानं एक चांगली गोष्ट स्वीकारली की आता कीर्तन बंद झालीत, प्रवास बंद झालेत. हा कीर्तनकारांना अंतर्मुख होण्याचा काळ आहे. त्या मनात आला आणि माझे मित्र इथं आलेत. हरिभक्तीपरायण शशीभाऊ काटे आहेत, दिनेश काटे आहेत, प्रमोद पवार आहेत. ही माझी मित्रमंडळी आहेत. त्यांना मी माझा शुभसंकल्प सांगितला आणि साधनं उपलब्ध झाली आणि सातत्यानं दररोज 5 तास बसून मी 9 महिन्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित तयार केली. त्याचा आनंद खूप मोठा आहे. मनामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. हँडमेड पेपरवर ज्ञानेश्वरी लिहिताना जो आनंद होता, त्या ओव्या जशा बोलत होत्या आपल्याशी, ज्ञानेश्वरीचं हृदगत कळत होतं. ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा अथांग सागर आहे. जेवढी बुडी द्याल तेवढी रत्न सापडत जाते. ती नित्य नूतन आहे. त्या ज्ञानेश्वरीत एक ओवी गवसली, या अभंगाकरता फार सुंदर आहे. काय अशोक महाराज एक एक शब्द आहे ज्ञानेश्वरी. परिणत प्रज्ञ असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बुद्धीला आलेला सात्विकतेचा फुलोरा तुम्हाला ज्ञानेश्वरीत पाहायला मिळेल.
ग्रंथावर बोटं फिरवणं म्हणजे ज्ञानेश्वरीचं आकलन होणं असं होत नाही. ज्ञानेश्वरीत एकच ओवी समारोपाला देतो या अभंगाच्या या शेवटच्या चरणाकरता. इकडे लक्ष द्या. जो एखादा साधक आषाढी कार्तिकीची पंढरीची वारी करतोय, ज्याच्या अंतकरणामध्ये वैष्णवाविषयी जिव्हाळा आहे, ज्याच्या कपाळाला ऊर्ध्वपुंड्र आहे गोपीचंदनाचा, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, आणि एवढी 4 लक्षणं असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर भगवंताचं हृदगत त्या ओवीमध्ये, मग या ही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. मी त्याला मुकुटाप्रमाणे धारण करतो, अर्थात तो देवाला परमपूज्य होतो. समारोप करतो या सर्वांच्या सृजनांच्या साक्षीनं. एक वाक्य ऐकून जा आणि घरी जा. फार सुंदर वाक्य आहे. या संपूर्ण अभंगाचं, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये इसेन्स म्हणतात, संपूर्ण सार त्याच्यामध्ये, अर्क ज्याला म्हणतात तो अर्क त्याच्यात सामावलेला आहे. ते वाक्य एवढंच पुढे मांडतो. हे वाक्य असं आहे, देव आपल्याला आवडू लागणं, देव आपल्याला आवडू लागणं ही परमार्थाची सुरुवात आहे. देवळात जावं वाटतंय, पांडुरंगाचे दर्शन घ्यावं वाटतंय, आळंदीला जावं वाटतंय. वाक्य तर ऐकून ठेवा. देव आपल्याला आवडू लागणं ही परमार्थाची सुरुवात आहे, आणि देवाला आपण आवडू लागणं ही परमार्थाची सांगत आहे. लक्षात ठेवा. आपल्याला देव आवडणं ही सुरुवात आहे. देवाला आपण प्रिय होणं की हा माझा भक्त आहे. वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांना आपण आई 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 आई, माऊली माऊली म्हणून हाक मारणं, आई आई म्हणून हाक मारणं ही परमार्थाची सुरुवात आहे. आणि आई ज्ञानाबाईने म्हणणं हे लेकरू माझं आहे ही परमार्थाची सांगत आहे. हे करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, अथक परिश्रम केले पाहिजेत. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत मी तुम्हाला या अभंगाची शेवटची भूमिका सांगितली. मी आलो कारण लांडे परिवाराचा माझा गेल्या जवळपास 30 वर्षाचा अनुबंध, आणि वैकुंठवासी परमश्रद्धेय भाऊ भंडारा डोंगराच्या सर्व विकासात त्यांचं लक्ष होतं. डांगे पंच मंडळीमध्ये त्यांनी केलेलं काम हे चिरकाल स्मरणात राहील. हाडाचे वारकरी होते. त्यांच्या कारकिर्दीतच आपल्या मुलाचं कर्तृत्व त्यांनी डोळ्यांनी पाहिलं. आदरणीय विलासराव अर्थात भाऊ, आदरणीय विश्वनाथ शेठ, हे दोन्ही कर्तबगार आपली मुलं, त्यांचं ऐश्वर्य डोळ्यांनी पाहिलं, नातवंड पाहिली. आज या पिढीमध्ये श्री विक्रांत शेठ आणि विराज शेठ ही तरुणी बांड नेतृत्व उभी राहिली. त्याच्यानंतर खाली पिढीसुद्धा नातवंड लहान लहान बसली होती आता कीर्तनाला. लहानगा सुमित असेल, आर्यन असेल, ही मुलं. मला आज आनंद झाला की मी विठोबा महाराजांना पाहिलं, विलासराव विश्वनाथराव यांना पाहत आलो, विराजला विक्रांतला पाहिलं, या लहान मुलाला पाहिलं. म्हणजे लांडे परिवाराचं मी 4 पिढ्या पाहिल्या, आणि 5वी पिढी पाहिल्याशिवाय मी सुद्धा जाणार नाही. लक्षात ठेवा. त्यांच्या पुढच्या पिढीचं सुद्धा त्यांच्यासुद्धा कीर्तन करणार आहे. कारण आपण चांगलं शतायुषी भव आपण कल्पना करतोच आहे ना, वाईट का कल्पना करायची. 5वी पिढीसुद्धा येईल पुढे, आणि या भोसरीच्या या विकास कालखंडामध्ये आपलं भर देतील, योगदान देतील. अनेक मान्यवरांची इथं वर्णी आहे. त्यामध्ये भागवताचार्य गणेश महाराज आहेत, की जे वारकरी संतांच्या वाङ्मयाचे साक्षेपी तत्वचिंतक आहेत. अनेक मान्यवर इथं आले. सर्वांचा नामनिर्देश मी तर करत बसणार नाही, त्यांना धरूनच मी काही बोललो आहे. शेवटी समारोप करायचा तो एवढाच, सेवा केली की मेवा मिळतो, काहीतरी मागणं असतं. पण मागणे लई नाही, लई नाही, फार मागणं नाही. सगळी माणसं मानसिकदृष्ट्या अत्यंत विकलांग झालीत. या पार्श्वभूमीवर चांगल्या लोकांच्या बुद्धीला पडलेला प्रश्न एवढाच आहे की विज्ञान विकासासाठी वापरायचं का विनाशासाठी वापरायचं, हा मोठा प्रश्न आहे. आम्ही काय मिळवलं या वैश्विक महामारीतून, एक जगापुढे मोठा प्रश्न आहे. कदाचित या महामारीपेक्षा
एखादं अणुयुद्ध परवडेल इतकी वाईट परिस्थिती आहे. पण तरी देखील आम्ही भारतभूचे सगळे पाईक आहोत, या भरतखंडाचे नागरिक आहोत. अशी अनेक आक्रमणं आम्ही परतवून लावली. तसं भारतानं सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप चांगलं काम केलं आहे. मी कुणाचा नामनिर्देश करणार नाही, पण भारतीयांची मानसिकताच प्रबळ आहे, लक्षात ठेवा. या 2 वर्षात आमचं खूप नुकसान झालं, आर्थिक झालं, जैविक हानी झाली. आज सगळे लोक आर्थिक संकटात आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समोर आहेत. पण कोरोनाने काही गोष्टी शिकवल्या सुद्धा. वाईटातून चांगलंच शिकलं पाहिजे. विनोद निर्मिती नाही करत मी, माझा तो पिंड पण नाही, पण किमान कोरोनाने आम्हाला हात धुवायला तर शिकवलं. पूर्वी नुसते हात खंगळतच होती. अहो, काल्याचं कीर्तन झाल्यावर तिथंच सरकून बसायचे. आम्हाला हात धुवायला शिकवलं. माणसं काय काढतील त्याचा नेम नाही. एकाने मला येऊन सांगितलं, बघा महाराज, ते सॅनिटायझर हाताला लावल्यानंतर व्यसनी होता. मला म्हणला, काय महाराज, शेवटी दारूच कामाला आली. अरे पण ते हाताला लावायला सांगितली, प्यायला नाही सांगितली. काही गोष्टी चांगल्या झाल्या, काही गोष्टी वाईट झाल्या. मी या कीर्तनाचं काही दान मागताना पंढररायाजवळ मागणार आहे, पांडुरंगाजवळ मागणार आहे. कारण मागण्याचे आमचे हक्क अबाधित आहेत आणि आम्ही सेवाही केली तेवढी. 2 वर्ष वारी नाही झाली, तशी प्रसन्नता नाही मनाला. प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणात असणारा विरह हा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आम्ही जरी म्हणत असलो की मानसिक वारी करू, हे आमच्या मनाचं समाधान आहे. पण नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, ही अनुभूतीला आम्ही मुकलो, हे दुःख आहेच ना. पंढरीच्या वारीचा आनंद काही अलौकिक आहे. आम्ही संयमी आहोत, आम्ही संयमानं सांभाळलंय. पण श्रीमद भागवतामध्ये एक कथा आली आहे, 2च मिनिटात सांगणार आहे आणि विराम देणार आहे. भागवतामध्ये वेन नावाचा राजा आलाय. गणेश महाराज बसले, त्यांना कल्पना आहे. भागवतात वेन नावाचा एक राजा होता, दुराचारी होता, दुरात्मा होता, साधू संतांना छळणारा होता. साधू संतांनी त्याला जाऊन सांगितलं की बाबा, यज्ञ मोडले, नको आहे, हे वागणं बरं नाही. पण त्याने ऐकलं नाही. त्या साधू संतांच्या श्वासातून एक हुंकार बाहेर पडला, अशी भागवतात कथा आहे. त्या साधूंच्या मुखातून, ऋषीगणाच्या मुखातून, नाकातून एक हुंकार बाहेर पडला. आणि असा हुंकार पडता क्षणी त्या हुंकाराबरोबर वेन मेला, अशी भागवतात कथा आहे. मी हे का दिली? आम्ही इथे सगळे वैष्णव जमलोय, कीर्तनकार, प्रवचनकार, ही गाणारी वाजवणारी सगळी मंडळी एकत्रितरित्या हा जो काही जल्लोष करताय, हे नामस्मरण करतायत. अरे ऋषीच्या नुसत्या हुंकारानं वेन राजा जर मेला, तर संपूर्ण महाराष्ट्रात चालणाऱ्या टाळाच्या, पखवाजाच्या आणि हरिनामाच्या हुंकारातून कोरोना नावाचा वेन मरणार आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तो राहणार नाही. आणि पांडुरंगाला प्रार्थना आहे की वैश्विक महामारी जावी, सगळीकडे आनंदी आनंद व्हावा आणि आम्ही सगळेजण नाचत बागडत पंढरीच्या वारीला पुढच्या वर्षी जाऊ, अशी व्यवस्था पांडुरंगा करा. तुम्हाला सुद्धा करमत नसेल. माझे मित्र शशीभाऊ आणि मी ते बसले तिथं. आम्ही गेलो. मागच्या वर्षी जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा पंढरीत गेलो, मुखदर्शनाची सोय होतो आणि पांडुरंगाच्या रावळात गेल्यानंतर तो एकटा पाहिला. वर्षभराने त्याचं दर्शन झाल्यानंतर आमचे अश्रू थांबवू शकलो नाही आम्ही. त्याच्यासमोर आम्ही ढसाढसा रडलो. अरे तुला तरी बरं वाटतं का हे? वाट पाहे उभा भेटीच्या आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, हे ब्रीद मिरवणारा तू आहे. जर वारकरी आले नाही तर तुला तरी कसं बरं वाटेल? आज एकादशीच्या दिवशी जर राऊळामध्ये वारकरी नसतील तर ते त्याला तरी कसं बरं वाटेल? पण निश्चित वारकऱ्यांनी लक्षात ठेवा की येणाऱ्या कालखंडामध्ये वारी होणार आहे. आम्ही थांबलोय, हे सामाजिक आरोग्याचं भान ठेवून थांबलोय, याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थांबलोय. पण ज्या दिवशी पुन्हा सुरळीत जनजीवन होईल त्यास आम्ही पुन्हा टाळ, विणा, मृदुंग घेऊन आळंदी देहूवरनं पंढरीच्या वारीला जाणार आहोत. तो सुदिन उगवावा आणि तशी व्यवस्था देवानी लागावी, एवढीच मागणी पांडुरंगाकडे चरतो आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून
वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी गेले येथे माझे जेवरले पायी कपण. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. लेकराचे हित वाही माऊलीचे चित्त. ऐसे कळवळ्याची वळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.